मध्ये स्वागत आहे। तुम्हाला पहिल्यांदा 3 किंवा 4 किलो प्रेमिक्स पावडर एका बकेट मध्ये काढून घ्यायची आहे। पावडर काढत असताना धुरळा उडतो, म्हणून तोंडावर मास्क घालणे गरजेचे आहे। तुम्ही जेवढा माल काढणार आहे तेवढे प्रेमिक्स पावडर बकेट मध्ये काढून घ्यायची आहे। मी माझ्या गरजेपुरती 3 किलो प्रेमिक्स पावडर काढून घेतली आहे। पोटॅशियम पावडर अगरबत्ती प्रीमिक्स पावडर मध्ये मिक्स करून घेणे गरजेचे आहे। पोटॅशियम पावडर अगरबत्ती जळण्याचे काम करते। 1 किलो पावडर मध्ये 40 ग्रॅम पोटॅशियम पावडर घेणे गरजेचे आहे। पावडर मिक्स व्हायला मदत होते। मी 3 किलो साठी 120 ग्रॅम पोटॅशियम पावडर घेतली आहे। आपण पावडर मिक्सर मध्ये टाकून घ्यायची आहे। माल टाकत असताना हळू माल टाकायचा आहे, नंतर मिक्सरचे झाकण झाकायचे आहे, जेणेकरून धूळ उडणार नाही। त्यानंतर आपल्याला पावडर मध्ये पाणी टाकण्यासाठी पाणी वजन करून घ्यायचे आहे। 1 किलो पावडर मध्ये सरासरी 680 ते 690 किलो पाणी घ्यायचे आहे। 680 ते 690 किलो पाणी पावडर छान अशी मिक्स होते। त्यानंतर पाणी मिक्सर मध्ये टाकून घ्यायचे आहे। पाणी टाकत असताना हळूहळू पाणी टाका, जेणेकरून पावडर वरती उडणार नाही याची काळजी घ्या। मिक्सरचे झाकण लावून घ्यायचे आहे। मिक्सर चालू करून 1 ते 2 मिनिटे मिक्स करून घ्यायचे आहे। बकेट मध्ये मिक्स झालेली पावडर काढून घ्यायची आहे। बघा पावडर किती छान मिक्स झाली आहे। नंतर पावडर अगरबत्ती मशीन मध्ये टाकून घ्यायची आहे। बघू शकता छान प्रीमियम अगरबत्ती तयार झाली आहे। पांढरी अगरबत्ती कशी तयार करायची? हा व्हिडिओ आवडला असेल आणि अगरबत्ती माहितीसाठी तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा।
नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या शौनक अगरबत्ती चॅनेलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण 5 किलो माल काढलेला आहे. हा तुम्हाला कमी दिसत असला तरी हा 5 किलो माल काढलेला आहे. आपण बघू शकता पूर्ण फिनिशिंगमध्ये तुम्ही लावून घ्यायचा आहे माल, जेणेकरून सुकायला काही प्रॉब्लेम येत नाही. बघू शकता छान अशी काडी आलेली आहे. आणि हा आता परत आपण मशीनमध्ये सुकायला ठेवणार आहे. 24 तास सुकायला ठेवायचा आहे आपल्याला. या पद्धतीने असा सुकायला माल ठेवायचा आहे आपण या फॅनमध्ये. फॅन चालू करून द्यायचा आहे. 24 तास लागतील माल पूर्णपणे सुकायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब. मधून खराब स्टिक काढून घ्यायचे आहेत आणि बंडल साफ करून घ्यायचे आहेत. चला तर मग आपण आता अगरबत्ती डिपिंग करूया.
मित्रांनो, आपल्याकडे आत्ता 4 परफ्यूम आहेत अवेलेबल. आपण 4 परफ्यूमचे डिपिंग करणार आहे. कारण मला आत्ता 4 परफ्यूमचीच गरज आहे, म्हणून मी 4 परफ्यूम डिपिंग करणार आहे. चला तर मग. मित्रांनो, परफ्यूम असे हलवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते चांगले मिक्स होते. तुम्ही बघू शकता, आपण डिप केलेली अगरबत्ती उभी करून ठेवलेली आहे, कारण हा एक्स्ट्रा झालेला परफ्यूम असा खाली येतो. मग आपण हा परफ्यूम परत घेऊन जगमध्ये परत टाकायचा आहे.
बघू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण डीप केलेली अगरबत्ती ह्या अशा बॉक्समध्ये आपण ठेवायची आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट म्हणजे एक 8 ते 9 तास असंच आपण बॉक्समध्ये पॅक करून ठेवायचे आहे. सुकायला पूर्ण 9 तास द्यायचे आहेत अगरबत्तीला. बघू शकता तुम्ही, चांगली अशी डीप झालेली आहे. मित्रांनो, 8 तास बॉक्समध्ये अगरबत्ती सुकायला आता ठेवून द्यायची आहे आपण. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपण डिपिंग केलेली अगरबत्ती पाऊचमध्ये भरून घेऊया. मित्रांनो, आपण डिपिंग केलेली अगरबत्ती बघा पूर्णपणे सुकलेली आहे. आता आपण हे पाऊचमध्ये भरणार आहे. डिपिंग केलेली अगरबत्ती बघू शकता तुम्ही 9 तास पूर्ण झालेले आहेत आणि पूर्णपणे सुकलेले आहेत. आता आपण पाऊचमध्ये भरून घेणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं पाऊचमध्ये अगरबत्ती भरायचं काम चालू आहे. बघू शकता तुम्ही पाऊच आहेत. पायनॅपल, ब्लॅक स्टोन, हा लोबान आहे, ब्लॅक स्टोन आहे. ब्लॅक स्टोन, पायनॅपल, मोगरा बघू शकता मित्रांनो. काड्या ही पाऊचमध्ये भरून झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खराब काड्या असल्यामुळे मशीन थांबलेलं आहे. आपण बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला मशीन चालू करून दाखवतो.
अशी मित्रांनो नॉनस्टॉप मशीन चालली पाहिजे. खराब काडी असली की मशीन थांबू शकते. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो बांबू स्टिक तुम्ही साफ करून घेतल्या पाहिजेत. म्हणून मित्रांनो बांबू स्टिक या चांगल्या क्वालिटीच्या मागवल्या पाहिजेत. चायना बांबू स्टिक तुम्ही मागवल्या पाहिजे. चायना बांबू स्टिक मित्रांनो खूप चांगले असतात. मशीन कशी नॉनस्टॉप चालू आहे. फिनिशिंग खूप छान असते. मशीन तुमची चालली पाहिजे. चायना बांबू स्टिक यूज करू शकता. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो बांबू स्टिक ह्या चांगल्या क्वालिटीचे वापरले पाहिजे. बघू शकता तुम्ही. मेड इन चायना, मेड इन व्हिएतनाम बांबू स्टिक यूज केले पाहिजेत. ते मशीनसाठी खूप छान असतात. बघू शकता मित्रांनो खराब काडी आलेली आहे. अशी पण जरा हलकी काडी आहे. म्हणून सांगतो मित्रांनो काडी तुम्ही पण साफ करून यूज करत जावा. जेणेकरून तुमची मशीन थांबणार नाही आणि खराब काड्या जाऊन आतमध्ये जो डाय असते, रॉकेट अँड डाय असते, झिजून लवकर खराब होण्याची शक्यता असते. मित्रांनो तुम्ही बघू शकता खराब काड्यामुळे पुढे अडकलेले आहे. त्यामुळे आपली मशीन परत एकदा थांबलेली आहे. मशीन चालू केल्यापासून कमीत कमी 4 ते 5 वेळा मशीन थांबलेली आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो स्टिक ही साफ करून घेत जावा. मित्रांनो तुम्ही बघू शकता खराब काडी अडकल्यामुळे आपली अगरबत्ती कशी आलेली आहे.